एक सुभद्रा माई की जय। श्री श्री गौर निताय भगवान की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जनरंजन। यशोदानंदन व्रज जनरंजन। जमुना तीरा वनचारी। जमुना तीरा वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा। श्री अद्वैता गदाधर शिवासादि गौरभक्तवृंदा। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे रामो राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे रामो राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे रामो राम राम हरे हरे। जय राधा गोविंद श्री राधे। जय गौरानिताय जय गौरानिताय गौरानिताय जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद 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 प्रभुपाद। जय श्री हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये।
नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतिरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातां सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कान्त श्रीराधाकान्त नमोऽस्तु ते। तप्त काञ्चन गौराङ्गी श्रीराधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंदा। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। प्रभुजी माताजी सर्वांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। तर आपण मागच्या वेळेस पाहत होतो की कशा प्रकारे शुकदेव गोस्वामी हे परीक्षित महाराजांचे जे प्रश्न होते भगवंतांच्या सृजन क्रियेविषयी त्यांचं उत्तर देण्यास शुकदेव गोस्वामींनी सुरू केलं नारद आणि ब्रह्मदेव यांचा संवाद सांगून की कशा प्रकारे अशाच प्रकारचे प्रश्न भगवंतांच्या सृजन क्रियेविषयी नारद मुनींनी ब्रह्मदेवांना विचारले आणि त्याचा संदर्भ घेऊन शुकदेव गोस्वामी इथे परीक्षित महाराजांच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि आपण ब्रह्म नारद संवादामध्ये आपण पाहत होतो की कशा प्रकारे नारद मुनींना असा समज होता की ब्रह्माजी जे आहेत ते ह्या सृष्टीचे कर्ता आहेत स्वतंत्ररित्या। आणि आपण एक उदाहरण पाहिलं, कुणाला लक्षात आहे का प्रभूजीच माताजीच कोणतं उदाहरण देतात नारद मुनी? ब्रह्माजी हे स्वतंत्ररित्या सृष्टीची रचनाकार आहेत का हे सांगण्यासाठी कोणतं उदाहरण नारद मुनी? हा, प्रभूजी हरे कृष्ण। नारद हरे मुनी विचार करत होते की ब्रह्माजी पण तपश्चर्या करत आहे ज्ञान मिळवण्यात। हा, तर तो श्लोक
येईल माताजी आता 7व्या श्लोकामध्ये आपण जे सांगितलं त्याचा. पण एक उदाहरण पाहिलं आपण एनॉलॉजी. चित्रा माताजी, हरे कृष्ण. मी वाचाय करता हँड रेज केला. अच्छा 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 अच्छा, ठीक आहे ठीक आहे. तर आपण उदाहरण पाहिलं अमलका फ्रूट, अमलका म्हणजे आवळ्याच्या फळाचं, की जर हातात आपण आवळा ठेवलेला असेल तर आपल्याला माहिती आहे त्यासाठी कोणा दुसऱ्या व्यक्तीच्या आपल्याला समजावून सांगण्याची गरज नाही. आणि प्रभूजींनी प्रश्न विचारलेला की याचा अर्थ काय, सांगितलेलं की आपण मराठीमध्ये जसं म्हणतो हातच्या कंगनाला आरसा कशाला, हात कंगन को आरसी क्या, पढे लिखे को फारसी क्या. लक्षात आहे आपल्याला हे उदाहरण प्रभूजीच माताजीच मागच्या वेळेस. हो, हो. हा आहे आणि आपण पाहू येणाऱ्या श्लोकांमध्ये वेगवेगळे त्यांचे समज ब्रह्म 9 पासून हे उत्तर देतात त्यांच्या ह्या प्रश्नांवर. ते खूप महत्वाचं. सुरुवात करूया. माताजी श्लोक क्रमांक बरोबर आहे रतिरूपा माताजी? हो हो प्रभूजी, ठीक 6वा श्लोक. ठीक. कृपया आपण सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. नाहं वेद परं हि अस्मिन्, नाहं वेद परं परं अस्मिन्, न अपरं न समं विभो, न अपरं न सम समविभो, नामरूप गुणैर्भाव्यम्, नामरूपगुणैर्भाव्यम्, सत् असत् किंचित अन्यतः. तद् असत् किंचित् किंचित तद् अन्यथा. तर या श्लोकामध्ये नारद मुनी म्हणत आहेत नाहम वेद म्हणजे किमान माझ्या माहितीप्रमाणे, मला तरी कोणी माहित नाही दुसरा कोणता व्यक्ती ही अस्मिन परम, जो की आपल्या इतकं जाणतो किंवा आपल्यापेक्षा अधिक जाणतो. न परम न समम, किंवा तुमच्या समान पण कोणी असलेला व्यक्ती मला वाटत नाही कोणी असेल. कशा प्रकारचा व्यक्ती? नाम रूप गुणैर भाव्यम सत असत किंचित अन्यतः, की या एखाद्या वस्तूच्या नाम रूप गुणधर्मावरून ब्रह्माजींनी ब्रह्माजींना जेवढी माहिती आहे या भौतिक जगातल्या कोणत्याही निर्माणाची, तेवढ्या प्रकारचं माहिती नारद मुनींच्या अनुसार त्यांच्या मते कोणत्या दुसराच व्यक्ती त्यांना माहिती नाही की ज्याला एवढं सर्व माहिती आहे. याचा अर्थ नारद मुनींना असं वाटत आहे की ब्रह्माजी हे स्वतंत्ररित्या पूर्ण सृष्टीचे निर्माता आहेत का? चित्रा माताजी, हरे कृष्ण. जी हरे कृष्ण. हा. श्रेष्ठ, कनिष्ठ किंवा समान, शाश्वत अथवा क्षणिक अशा एखाद्या वस्तूचं नाव, रूप किंवा गुणधर्मावरून आपण जे काही समजू शकतो ते तुमच्या विना इतर कोणीही निर्मिलेले नाही. हे विभो, तुम्ही इतके महान आहात. तात्पर्य श्रील प्रभुपाद की जय. श्रील प्रभुपादच्या द्वारा भौतिक जगत 84 लाख योनींमध्ये विविध जीवांनी पूर्ण आहे आणि त्यातील काही इतरांपेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ आहेत. सर्व योनींमध्ये मनुष्य योनी श्रेष्ठ समजली जाते आणि मनुष्यांमध्येही चांगले वाईट समान इतर विविध प्रकार आहेत. परंतु नारद मुनींनी गृहीत धरले की आपल्या पित्याखेरीज इतर खेरीज त्यांचा इतर कोणीही निर्माता नाही. म्हणून नारदांना त्या सर्वाविषयी ब्रह्मदेवांकडून जाणून घ्यायचे होते. हरे कृष्ण प्रभूजी. धन्यवाद. हरे कृष्ण. प्रभू की जय. श्रील प्रभुपाद की जय. धन्यवाद माताजी. तर इथे आपण पाहतो की नारद मुनींना कशा प्रकारे त्यांचा हा समज आहे की ब्रह्माजी हे सृष्टीचे स्वतंत्र निर्माता आहेत कोणत्याही दुसऱ्या मदती विना. आणि त्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न पडतो जो की आता संजना माताजींनी सांगितला की जर ब्रह्माजी एवढे परिपूर्ण आहेत आणि सृष्टीचं निर्माण करण्यासाठी पूर्ण प्रकारे कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून नाही आहेत, तर मग त्यांना तपस्या का करावी लागत आहे? कारण विशेषतः आपण पाहतो की कोणत्या व्यक्तीला कशाची मदत हवी असेल किंवा कोणत्याही कार्यामध्ये जर काही मदत वगैरे हवी असेल, तर
यश प्राप्त करण्यासाठी वगैरे आपण पाहतो की साधारण व्यक्ती ह्या भगवंतांना किंवा विविध प्रकारच्या देवी देवतांच्या साठी प्रति कठोर तपस्या वगैरे करतात. पण नारद मुनींना या श्लोकामध्ये आपण पाहू श्लोक क्रमांक 7 मध्ये की ब्रह्माजी का बरं तपस्या करत असावेत हा प्रश्न पडतो. तर आपण एकदा हा श्लोक म्हणू. कृपया आपण सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. स भवान चरद घोरम घोरं यत्तपसु समाहितः यस्य सुसमाहितः समाहिता तेन खेदयसे नस्त्वं तेन खेदयति त्वं पराशंकां च यच्छसि. अयांशांत यच्छति. संजना माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, सादर प्रणाम. धन्यवाद. सृजनाच्या बाबतीत इतके सामर्थ्यशाली असूनही तुम्ही योग्य रीतीने केलेले कठोर तपस्येचा विचार करता तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी अस्तित्वात असू शकेल याचे आम्हाला आश्चर्य वाटते. तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा श्रील प्रभुपाद की जय. नारद मुनींच्या चरण चिन्हांचे अनुसरण करून मनुष्याने आंधळेपणाने आपला आध्यात्मिक गुरु म्हणजे भगवंतच आहे असे म्हणू नये. आध्यात्मिक गुरुचा भगवंता समानाचा आदर केला पाहिजे, परंतु आपणच भगवंत आहोत असे म्हणणाऱ्या गुरुचा तत्काळ त्याग केला पाहिजे. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मितीमध्ये केलेली अद्भुत कार्य पाहून तेच परमश्रेष्ठ आहेत असे नारदांनी मानले. परंतु ब्रह्मदेवही श्रेष्ठ व्यक्तीचे पूजन करीत असल्याचे पाहून नारदांच्या मनात शंका उत्पन्न झाली. परम सत्य हे परमच आहे आणि त्यासाठी उपास्य अशी इतर कोणतीही श्रेष्ठ व्यक्ती नाही. अहंग्रहोपासना स्वतःच परमेश्वर होण्याच्या उद्देशाने स्वतःचीच पूजा करणे ही दिशाभूल करणारी आहे. परंतु बुद्धिमान शिष्य तत्काळ जाणू शकतो की भगवंत हे भगवंतच आहेत व त्यांना भगवंत बनण्यासाठी स्वतःची किंवा इतर कोणाचीही पूजा करावी लागत नाही. अहंग्रहोपासना ही दिव्य साक्षात्काराची एक प्रक्रिया असू शकते, परंतु अहंग्रहोपासना ही कधीही स्वतः भगवंत बनू शकत नाही. दिव्यानुभूतीच्या प्रक्रियेद्वारे कोणीही भगवंत बनू शकत नाही. नारद मुनींना वाटत होते की ब्रह्मदेवच परमपुरुष आहेत, परंतु ब्रह्मदेवांना दिव्य साक्षात्काराच्या प्रक्रियेमध्ये निमग्न झाल्याचे पाहून त्यांच्या मनात शंका उत्पन्न झाली. म्हणून त्यांना स्पष्ट माहिती हवी होती. हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद. श्रील प्रभुपाद. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे श्रील प्रभुपादजी खूप महत्वाचा मुद्दा सांगत आहेत की आपल्याला साधारण कोणत्याही आध्यात्मिक गुरुचं नाव घ्यायचं नाही. पण भारतामध्ये कितीतरी पंथ संप्रदाय आपल्याला पाहायला मिळतील की जिथं जे त्या पंथाचे जे प्रमुख आहेत त्यांना भगवंतांसारखंच ज्या प्रकारे आदर सत्कार दिला जातो त्याच प्रकारे देण्यात येतो. आणि इथे श्रील प्रभुपादजी सांगतात की स्वतःच्या गुरूंचा भगवंतांप्रमाणेच आदर सत्कार करणं आवश्यक आहे, मान्य आहे. परंतु ज्यावेळेस ते गुरु स्वतःला भगवंत म्हणून सांगायला लागतात त्यांच्या शिष्यांच्या प्रती, त्यावेळेस शास्त्र सांगतं की अशा गुरुचा तात्काळ त्याग केला पाहिजे. श्रील प्रभुपाद सांगायचे की when a guru says or whenever a person says that he is God, G-O-D, he immediately becomes opposite of God. तर opposite of G-O-D is D-O-G, dog. तर श्रील प्रभुपादजी सांगायचे की कोणी व्यक्ती जर म्हणत असेल की मी स्वतः भगवंत आहे, पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे, तर त्याचा लगेच त्याग करायला पाहिजे. शास्त्र क्लिअरली सांगतात की कोणीही व्यक्ती कितीही तपस्या वगैरे केली तरी भगवंत कधीच होऊ शकत नाही, कारण भगवंत हे नेहमीच भगवंत आहेत, पूर्ण सृष्टीचे सृजनकर्ता आहेत आणि आपण सर्व नियमितपणे अनंत काळापासून भगवंतांचे दास आहोत. चैतन्य चरितामृत मध्ये खूप सुंदर वाक्य येतं, श्लोक येतो की जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास. आपलं जे नित्य स्वरूप आहे भगवंतांचं नियमित दास, त्यांची सेवा करण्याचं आपलं स्वरूप आहे. आणि अशा प्रकारे कोणी जर व्यक्ती खोट्या पद्धतीने हे भासवण्याचा प्रयत्न करत असेल की मी स्वतः भगवंत आहे, तर त्याचा त्याग केला पाहिजे. आणि आपण पाहतो की कधी कधी असे जे भोंदू व्यक्ती आहेत जे की पूजा लाभ प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी आपल्या अनुयायांकडून शिष्यांकडून
वेगवेगळे प्रकारचे लाभ प्राप्त करण्यासाठी किंवा पूजा प्राप्त करण्यासाठी किंवा वाह प्राप्त करण्यासाठी हे काही योगिक सिद्धींचं वगैरे प्रदर्शन करतात. तर त्या योगिक सिद्धी सामान्य व्यक्ती पण प्राप्त करू शकतो योग अभ्यासाने. जसं की हलक्यात हलकं होता येणं किंवा हवेमध्ये पण तरंगता येणं, ज्याला आपण इंग्रजीमध्ये लेव्हिटेशन म्हणतो, की ती पण भौतिक प्राप्तीच आहे. ती कुणी जर लेव्हिटेट शकत असेल, तर याचा अर्थ असा नाही की तो व्यक्ती काही आध्यात्मिकरित्या खूप प्रगत किंवा स्वतः भगवंत झाला. कारण भगवंत कधी हे भगवंत होत नाहीत तपस्येने. भगवंत हे नियमित भगवंत आहेत. कशाप्रकारे आपण जाणू शकतो, की आपण कृष्णाच्या लीलांमध्ये पाहतो, की कृष्ण ज्यावेळेस काही दिवसांचे होते, 2-3 दिवसांचे यशोदा मातेच्या अ, पोटी किंवा घरात जन्मलेले. तर ते काही दिवसांची असताना पूतना ही खेचरी म्हणजे लहान मुलांना ठार मारणारी असुरी स्त्री, ही तिचं जे असुरिक रूपामध्ये जे रूप होतं, ते जवळपास 12 मैल लांबपर्यंत तिची लांबी होती. इतक्या मोठ्या आसुरी शक्ती असणाऱ्या खेचरी असुरीला भगवंतांनी केवळ काही दिवसांची असताना तिचा गळा पकडला आणि ती स्वतःला गळा नाही, त्याच्या अगोदर तिच्या स्तनांतून अगोदर हलाहल हे विष आणि त्यानंतर तिचं जे लाईफ एअर प्राण आहेत ते भगवंतांनी शोषून घेतले आणि पूतनेने इतका प्रयत्न केला ह्या छोट्या बाळाला काही दिवसांच्या असणाऱ्या दूर करण्यापासून पूर्ण आपली शक्ती लावून, पण ती भगवंतांना दूर करू शकलो नाही आणि तिचे प्राण हे भगवंतांद्वारे घेतले गेले, काढले गेले. त्याच प्रकारे आपण पाहतो तेच कृष्ण ज्यावेळेस 7 वर्षांचे होते, त्यावेळेस त्यांनी गोवर्धन पर्वत उचलला डाव्या हाताच्या करंगळीवर 7 दिवसांसाठी आणि 7 रात्रींसाठी. तर सांगण्याचा हेतू हा, की भगवंत हे कोणत्याही स्थितीत राहिले, नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या रूपात जरी असले किंवा 7 वर्षाच्या लहान मुलाच्या रूपात जरी असले, तरी त्यांच्या शक्तीमध्ये काही फरक नाही. त्यांची शक्ती ही तेवढीच पूर्ण पुरुषोत्तम भगवान या रूपामध्ये त्यांची शक्ती राहते. आणि अशा भगवंतांना ते स्थान प्राप्त करण्यासाठी, तो स्तर प्राप्त करण्यासाठी कधी तपस्या पण करावी लागत नाही. परंतु जे भोंदू किंवा खोटारडे असतात, पूजा, लाभ, प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी जे स्वतःला भगवंताच्या स्तरावर व्यक्त करतात आपल्या अनुयायांच्या समोर किंवा काही वेळेला काही-काही गुरूंचं म्हणणं असतं, की आपण म्हणत नाही आहोत. आमच्या अनुयायांना आम्ही सांगत नाही आहोत, की आम्हाला भगवंत म्हणून माना. परंतु आमचे अनुयायी म्हणतात, त्याला आम्ही काय करू? पण त्यासाठी उपाय हा, की तात्काळ त्या अनुयायांचा चुकीचा जो समज आहे, तो दुरुस्त करणं प्रत्येक गुरूचं काम आहे. जे की त्यांच्या गुरूंना जे की शिष्य त्यांच्या गुरूंना चुकीच्या प्रकारे भगवंत म्हणून जाणत आहेत. आपल्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये श्रील प्रभुपादांच्या काळामध्ये एक प्रसंग येतो, की त्यावेळेला काही भक्त जे असतात, विशेषतः 4 भक्तांचा एक समूह, ते अशा प्रकारे चुकीचा प्रचार-प्रसार करू लागतात, की श्रील प्रभुपाद हे स्वतः भगवंत आहेत आणि स्वतः अवतरले आहेत, ह्या कलियुगातील पतित लोकांचा उद्धार करण्यासाठी. तर भगवंतांचं प्रतिनिधी असण्यामध्ये, भगवंतांचं सेवक असण्यामध्ये आणि स्वतः भगवंत असण्यामध्ये खूप फरक आहे. तर श्रील प्रभुपादांनी काय केलं, ज्यावेळेस त्यांना कळालं, की त्यांचे काही अनुयायी किंवा शिष्य हा खोटा प्रचार करत आहेत, की ते स्वतः भगवंतांचा अवतार आहेत. पतित जीवांच्या उद्धारासाठी अवतरले आहेत. काय केलं श्रील प्रभुपादांनी? त्यांना काही रागवून लगेच शांत बसले का? कोणी सांगेल का? प्रभुजीच, माताजीच? काय केलं प्रभुपादांनी? श्रील प्रभुपादांनी त्या 4ही आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या सदस्यांना तात्काळ संस्थेच्या बाहेर काढलं आणि श्रील प्रभुपादांनी त्यांना तात्काळ बाहेर काढलं आणि हे सांगितलं, की आजपासून ह्या भक्तांचा आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाशी काही एक संबंध नाहीये. आणि त्यानंतर त्या भक्तांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यांनी माफी मागितली श्रील प्रभुपादांकडून, की आमच्याकडून चूक झाली आणि श्रील प्रभुपादांनी केवळ तिथेच थांबले नाही, तर बाकीच्या सर्व भक्तांना रागावले.
की त्यांच्याकडून ऐकत होते. श्रील प्रभुपाद म्हणाले की याचा अर्थ तुम्ही माझे पुस्तकं व्यवस्थित वाचत नाहीयेत. श्रील प्रभुपादांनी सांगितलं की माझ्या प्रत्येक पुस्तकात मी व्यवस्थित सांगितलंय की जीव जो आहे तो भगवंतांचा नित्य सेवकाच्या रूपामध्ये, तो कधीही भगवंत होऊ शकत नाही. जर कोणी व्यक्ती कोणत्याही दुसऱ्या सामान्य व्यक्तीला जर भगवंत म्हणत असेल, तर तुम्ही का नाही त्या मुद्दा खोडून काढला तो? का नाही त्यांना लगेच त्यांची चूक लक्षात आणून दिली? का तुम्ही ऐकत होतात? अशा प्रकारे बाकीच्या भक्तांना पण श्रील प्रभुपादांनी खूप रागावले किंवा झापलं. तर सांगण्याचा हेतू हा की कशा प्रकारे एक जो प्रामाणिक भक्त आहे आणि एक जो प्रमाणित गुरु आहे, तो कशा प्रकारे स्वतःला कधीही स्वीकारणार नाही आणि कुणी जर म्हणत असेल की आपण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहात, तर ते कधी स्वीकार करणार नाही, त्याचा पूर्ण शक्तीने विरोध करेल. आणि ह्या 4 भक्तांनी ज्यावेळेस श्रील प्रभुपादांना माफी मागितली आणि हे मान्य केलं की खूप मोठी त्यांच्याकडून चूक झाली आहे, त्यावेळेस श्रील प्रभुपादांनी एका अटीवर त्यांना पुन्हा आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये घेतलं. ती अट म्हणजे की ते पुस्तक श्रील प्रभुपादांचे व्यवस्थित अभ्यास करतील आणि कृष्ण भावनेच्या प्रचार प्रसारासाठी स्वतःला झोकून देऊन वेगवेगळे जे सेंटर्स आहेत, तर 4 भक्तांना 4 वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नवीन सेंटर्स म्हणजे आपले मंदिरं जे आहेत आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचे, ते मंदिरं उघडण्यासाठी आणि तिथे प्रचार प्रसार करण्यासाठी श्रील प्रभुपादांनी सांगितलं आणि त्या एका अटीवर श्रील प्रभुपादांनी त्यांना परत घेतलं संस्थेमध्ये. म्हणजे सांगण्याचा अर्थ हा की कोणत्याही भगवंतांच्या प्रमाणित भक्तासाठी हे ऐकणं खूप मृत्यूपेक्षाही अधिक क्लेशदायक आहे, की कुणी जर सामान्य व्यक्तीला भगवंत म्हणून स्वीकारत असेल तर. पण आपण भारतामध्ये इतके सारे भोंदू वेगवेगळे गुरु वगैरे पाहायला मिळतात. आत्ता पण जे अस्तित्वात आहेत, की ज्यांचे अनुयायी त्यांना भगवंत म्हणून जाणतात, संबोधतात किंवा आदर सत्कार अर्पण करतात आणि ते पण मान्य करतात स्वतःला भगवंतांच्या रूपामध्ये. तर हे खूप जास्त चुकीचं आहे. तर इथे नारद मुनींना हा मनामध्ये प्रश्न पडत आहे, की ब्रह्माजी जर सर्वश्रेष्ठ आहेत, तर ते त्यांना का बरं तपस्या करावी लागत आहे? ज्या अर्थी ते कोणत्या श्रेष्ठ व्यक्तीवर तपस्या करत आहेत, दिव्य साक्षात्कारासाठी, त्या अर्थी निश्चित त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ कोणी आहे का? तर अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये शंका उत्पन्न झाली. कुणाला काही प्रश्न आहे का? माताजी, हरे कृष्ण. या मुद्द्यावर खूप खूप महत्वाचा मुद्दा आहे, की कशा प्रकारे सामान्य मनुष्य कधीही कोणत्याही तपस्या वगैरे केल्याने भगवंत होऊ शकत नाही. ते नियमित भगवंत राहतात आणि जीव हा त्यांचा सेवक म्हणून नियमित अस्तित्वात आहे. कुणाचा प्रश्न आहे का? प्रभूजीच माताजी, हरे कृष्ण. पुढे जायचं आपण. हो प्रभू, हो. ओके ओके. हरे कृष्ण. श्लोक क्रमांक 8. एतन्मे पृच्छत सर्वं एतान्मे पृच्छत सर्वं सर्वज्ञ सकलेश्वर सर्वज्ञ सकलेश्वर विजानीहि यथैवेदम् विजानीहि यथैवेदम् अहं बुद्धे अनुशासितः. अहं बुद्धे अनुशासितः. कुणाला वाचायचंय का? रतिरूपा माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत. दंडवत. हे तात, तुम्ही सर्वज्ञ आणि सकलेश्वर आहात, म्हणून मी ज्या विचारांना केल्या आहात त्या सर्वांचे विश्लेषण करावे, म्हणजे तुमचा शिष्य या नात्याने ते मी समजू शकेल. श्रील प्रभुपाद, तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारे श्रील प्रभुपाद की जय. या विचारांशी संबंधित प्रत्येकासाठी नारद मुनींनी विचारलेले प्रश्न महत्वपूर्ण आहेत. ते सर्व प्रश्न योग्य समजावेत अशी नारदांनी ब्रह्मदेवांना विनंती केली, जेणेकरून ब्रह्म संप्रदायामध्ये येणारे सर्वजण विना अडचण ते समजू शकते. हरे कृष्ण प्रभू. धन्यवाद माताजी, हरे कृष्ण. तर आपण कधी पाहतो की भगवंतांचे जे महान भक्त आहेत, काही काही प्रश्न किंवा कुशंका अशा प्रकारचे ते विचारतात,
त्यांना जरी ती गोष्ट व्यवस्थित प्रकारे माहिती असेल, तरी सामान्य व्यक्तीच्या ज्ञानासाठी आणि सामान्य व्यक्तीला भगवत भक्तीबद्दल खरं योग्य प्रकारे ज्ञान प्राप्त व्हावं, यासाठी असे महान भक्त स्वतःला एका साधारण व्यक्तीच्या भूमिकेत ठेवून भगवंतांना प्रश्न विचारतात. जसं की आपण पाहतो भगवद्गीतेमध्ये अर्जुन स्वतःला एका सामान्य व्यक्तीच्या रूपामध्ये भगवंतांच्या समोर व्यक्त करत आहे आणि भगवंत अशा प्रकारे अर्जुनाला उपदेश करत आहेत, की तो उपदेश केवळ अर्जुनासाठी नाहीये, तर अर्जुनानंतर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी लाखो, हजारो वर्षांसाठी त्याला भक्तीच्या ज्ञानमार्गाचा व्यवस्थित मार्ग कळावा भक्तीचा, यासाठी दिलेलं ज्ञान आहे. त्याच्यामुळे आपण इथे पण हे समजायला नको, की नारद मुनी हे अज्ञानामध्ये आहेत का? तर असं अजिबात नाही. परंतु असे महान भक्त पुढे चालून नवशिक्या भक्तांचा काही गैरसमज होऊ नये भक्ती मार्गावर, यासाठी खूप काळजी घेतात आणि यासाठी आपण पाहतो, की हे सर्व प्रश्न यांची उत्तर व्यवस्थित प्रकारे समजावून सांगण्यासाठी नारद मुनी प्रार्थना करत आहेत ब्रह्मदेवांना. आता ब्रह्मदेवांचा जो रिस्पॉन्स प्रतिक्रिया आहे खूप महत्वाची आहे. श्लोक 9 पासून कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. ब्रह्म उवाच ब्रह्मोवाच सम्यक् कारुणिकस्येदं सम्यक् कारुणिकस्येदं वत् वत्स ते विचिकित्सितं वर्तते विचिकित्सितं यत् अहं चोदितः सौम्य यदहं सौम्य यदहं चोदितं सौम्य भगवद्वीर्यदर्शने. भगवद्वीर्यदर्शने. दर्शने. कुणाला वाचायचंय का प्रभुजी माताजी? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी, मी वाचू? क्षितिजा माताजी. हरे कृष्ण. यस माताजी. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. भगवान ब्रह्मदेव म्हणाले, हे वत्स नारद, सर्वांप्रती माझ्यासहित दयाळू असल्याने तू हे सारे प्रश्न विचारित आहेस, कारण सर्व शक्तिमान भगवंतांच्या सामर्थ्याविषयी विचार करण्यास मी प्रेरित झालो आहे. तात्पर्य: नारदांनी असे प्रश्न विचारल्यावर ब्रह्मदेवांनी त्यांचे अभिनंदन केले, कारण जेव्हा भक्तांना भगवंतांविषयी प्रश्न विचारले जातात तेव्हा स्वाभाविकच ते अतिशय उत्साही होतात. शुद्ध भगवत भक्ताचे तेच लक्षण आहे. भगवंतांच्या लीलांविषयी अशी चर्चा ज्या वातावरणात होते ते वातावरणही शुद्ध होते आणि अशा प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी भक्तही अत्यंत उत्साहित होतो. प्रश्न विचारणारा आणि त्या प्रश्नांची उत्तरे देणारा या दोघांसाठीही अशी चर्चा शुद्धीकारक असते. भगवंतांविषयी सर्व काही जाणूनच शुद्ध भक्त समाधानी होत नाहीत, तर भगवत महिमेचा प्रचार करण्यासही ते अत्यंत उत्सुक असतात, कारण सर्वांनाच भगवत महिमा माहिती असावा अशी त्यांची इच्छा असते. यास्तव प्रचाराची संधी मिळाल्यावर भक्त समाधानी होतो. प्रचार कार्यांचे हेच मूलभूत तत्व आहे. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर आपण भागवतामध्ये अगोदर पण बऱ्याच ठिकाणी वर्णन पाहतो, की जिथे जे वक्ते आहेत ते श्रोत्यांनी विचारलेले असे जे प्रश्न आहेत, कशा प्रकारचे प्रश्न? ज्या प्रश्नांच्या चर्चेतून भगवंतांबद्दलची चर्चा घडते, अशा प्रश्नांचं खूप स्वागत करतात किंवा खूप गुणगान करतात. का? कारण अशा प्रश्नांद्वारे अशा वक्त्यांना संधी प्राप्त होते भगवंतांचं त्यांच्या नाम, रूप, गुण आणि लीला इत्यादींचं वर्णन करण्यासाठी. आपण काही श्लोक पाहण्याचा प्रयत्न करू. हरे कृष्ण 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 हरे हरे. हा, इथे पहिल्याच श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. सूत गोस्वामींच्या बाबतीमध्ये काय सांगितलंय? व्यास उवाच इति संप्रश्न समृष्टो विप्रानाम रोमहर्षणिः. कारण ते रोमहर्ष यांचे पुत्र होते म्हणून त्यांना
हर्षनी म्हटलेलं सूत गोस्वामींना. आणि या प्रश्नांना व्यासदेवांनी काय म्हटलंय? समप्रश्न समृष्टो, की योग्य प्रकारचे प्रश्न, परफेक्ट इन्क्वायरीज, म्हणजे खऱ्या प्रकारचे जे प्रश्न, ज्या शंका विचारल्या पाहिजेत असे प्रश्न म्हणजे भगवंतांच्या नाम रूप गुण लीला इत्यादींबद्दलचे प्रश्न. आणि अशा प्रश्नांनी सूत गोस्वामी पूर्णपणे समाधानी झालेले, संतुष्ट झालेले आपण पाहत आहोत. का? कारण त्यांना भगवंतांबद्दल चर्चा करण्याची संधी प्राप्त झाली. त्याच प्रकारे आपण परीक्षित महाराजांचे पण प्रश्न शुकदेव गोस्वामींद्वारे त्या प्रश्नाचं गुणगान पाहतो. एक मिनिट हा. बरी दुसऱ्या स्कंदामध्ये पहिल्या अध्यायामध्ये आपण शुकदेव गोस्वामी पण इथे पहिल्या श्लोकामध्ये कृपया श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. श्री शुक उवाच श्रीशुक उवाच शुक उवाच वरीयाम एष ते प्रश्न वरीयाने ते एष ते प्रश्न प्रश्न कृतो लोकहितं नृप कृतो कृतो लोकहितं लोकहितं नृप आत्मवित् सम्मतः पुंसाम् आत्मवित्सम्मतः पुंसा श्रोतव्यादिषु यः परः. श्रोतव्यादिषु श्रोतव्यादिषु यः परः. तर या श्लोकामध्ये शुकदेव गोस्वामी सांगतात की हे राजा परीक्षित, तुम्ही विचारलेले प्रश्न हे खरंच स्तुतीपद किंवा असे प्रश्न ज्यांची की स्तुती करायला पाहिजे, ज्यांचे काही गुणगान गायला पाहिजे, असे प्रश्न विचारले तुम्ही. कशामुळे? कारण असे प्रश्न सर्व प्रकारच्या लोकांसाठी लाभदायक आहेत, हितकारक आहेत. कशामुळे? कारण अशा प्रकारच्या प्रश्नांनी कोणत्या प्रकारच्या विषयावर चर्चा होते? भगवंतांविषयीच्या मुद्द्यावर चर्चा होते. आणि सर्व प्रकारचे जे महान ऋषी मुनिगण आहेत, अध्यात्मवादी आहेत, त्यांच्याकडून असे प्रश्न आणि त्यांच्यावर चर्चा ही वेट म्हणजे व्हॅलिडेट केलेली किंवा त्यांनी समर्थन केलेलं आहे अशा चर्चेचं, जे की भगवंतांच्या नाम रूप गुण आणि लीला इत्यादींबद्दल विचारलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांवर झालेली भगवंतांबद्दलची चर्चा, हे सर्व साधू संतांनी याचं समर्थन केलेलं आहे. कशामुळे? कारण असे प्रश्न आणि त्यांच्यावर झालेली चर्चा ही तर अशा प्रकारे आपण इथे पण पाहत आहोत की ब्रह्माजी हे नारद मुनींना त्यांनी जे प्रश्न विचारले, ज्या शंका विचारल्या की ब्रह्माजी हे सर्वश्रेष्ठ आहेत का, त्याबद्दल सांगण्यासाठी उत्सुक आहेत. का? कारण त्यामुळे सामान्य लोकांचे पण जे गैरसमज आहेत दूर होण्यासाठी मदत होईल. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजी माताजी या मुद्द्यावर? कशा प्रकारे कधी कधी भगवत भक्त हे स्वतःला सामान्य व्यक्तीच्या स्तरावर व्यक्त करतात, असे प्रश्न विचारण्यासाठी, जेणेकरून सर्वसाधारण व्यक्तींचं त्याच्या चर्चेमधून कल्याण होईल, त्यांच्या हिताचे प्रश्न राहतील ते. क्लिअर आहे सगळ्यांना प्रभूजीच माताजी? हरे कृष्ण. हो प्रभू. हरे कृष्ण. आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 10. नानुतं तव तच्चापि नानुतं तव तच्चापि यथा मां प्रब्रवीषि भो. यथा मां प्रविशि अविज्ञाय परं मत्त अविज्ञाय अविज्ञाय परं मत्त एतावत्त्वं यतो हि मे. एतावत्त्वं यतो हि मे. कुणाला वाचायचंय का प्रभूजी माताजी? हरे कृष्ण. मी वाचू का प्रभूजी? चित्रा माताजी. ठीक. हरे कृष्ण. हरे माझ्याविषयी तुझे काही बोललास ते खोटे नाही, कारण माझ्यापेक्षाही परम श्रेष्ठ भगवंतांना जोपर्यंत मनुष्य जाणत नाही तोपर्यंत तो माझी सामर्थ्यशाली कार्य पाहून निश्चितच भ्रमित होऊन जाईल. तात्पर्य श्री प्रभुपाद की जय. श्री प्रभुपाद द्वारा
एका मर्यादित विहिरीच्या वातावरणात राहणारा बेडूक महासागराच्या लांबी रुंदी विषयी कल्पनाही करू शकत नाही. अशा बेडकाला महासागराच्या विशाल लांबी रुंदी विषयी सांगितले जाते तेव्हा प्रथम तो असा सागर अस्तित्वात असू शकेल यावर विश्वास ठेवत नाही, आणि जर अशा सागराच्या अस्तित्वाची खात्री पटवून दिली तरी तो आपल्या कल्पनेनुसार सागराची लांबी रुंदी मोजण्यासाठी शक्य तितके पोट फुगवू शकतो. परिणामी त्याला सागराची कल्पना तर करता येतच नाही आणि त्याचे लहानगे पोटही फुटून जाते. त्याचप्रमाणे आधुनिक वैज्ञानिक हे भगवंताच्या अचिंत्य सामर्थ्यास आपल्या बेडकासारख्याच मेंदूच्या आणि वैज्ञानिक शोधांच्या सहाय्याने आव्हान देण्याचा प्रयत्न करतात, परंतु शेवटी ते बेडकाप्रमाणे यशस्वी न होताच मरून जातात. भगवंतांचे वास्तविक ज्ञान नसल्यामुळे काही वेळा भौतिकांचे सामर्थ्य संपन्न व्यक्तीलाच भगवंत किंवा त्याचे अवतार म्हणून स्वीकारले जाते. असे हे स्वीकारणे किंवा गुण विवेचन हळूहळू विस्तारित करता येते आणि भौतिक शास्त्रज्ञांच्या कल्पनेच्याही पलीकडे अमर्याद आयुष्य व या ब्रह्मांडातील सर्वश्रेष्ठ जीव असलेल्या ब्रह्मदेवांना परमेश्वर किंवा त्यांचा अवतार असे मानले जाऊ शकते. भगवद्गीता या सर्वात अधिकृत ग्रंथातून 8.17 आपल्याला कळते की ब्रह्मदेवांचा एक दिवस म्हणजे पृथ्वीवरील कालगणनेनुसार कोट्यावधी वर्षे इतका आहे. असा प्रदीर्घ आयुर्मर्यादेवर विहिरीतील बेडकाप्रमाणे असल्याचा वैज्ञानिकांचा विश्वास बसणार नाही, परंतु भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या सत्याची ज्याला अनुभूती झाली आहे ते ब्रह्मांडांच्या परिपूर्ण विविधता निर्माण करणाऱ्या श्रेष्ठ व्यक्तित्वाचा स्वीकार करतात. शास्त्रांद्वारे आपल्याला समजून येते की इतर अनेक ब्रह्मांडांचे अधिपती असणाऱ्या अनेक ब्रह्मदेवांपेक्षा या ब्रह्मांडातील ब्रह्मदेव हे वयाने लहान आहेत आणि त्या ब्रह्मदेवांपैकी कोणीही भगवंताच्या बरोबरीचे नाही. नारद मुनी एक मुक्तात्मा आहेत आणि मुक्त झाल्यानंतर ते नारद म्हणून ओळखले जाऊ लागले. अन्यथा मुक्तीपूर्वी ते एक दासीपुत्र होते. आता कोणीही असा प्रश्न विचारू शकेल की नारदांना भगवंताविषयी कसे काय ज्ञान नव्हते आणि ब्रह्मदेव वस्तुतः भगवंत नसले तरी नारदांनी चुकीने त्यांनाच भगवंत कसे मानले. हा एक मुक्त आत्मा अशा भ्रामक कल्पनेने कधीच गोंधळून जात नाही. तर मग एका सामान्य अल्पबुद्धी मनुष्याप्रमाणे नारदांनी असे सर्व प्रश्न का विचारले. अर्जुन भगवंतांचा नित्य सहचरी असूनही त्याच्या मनात सुद्धा अशा प्रकारचा गोंधळ उत्पन्न झाला होता. इतर बद्ध जीवांना भगवत तत्व व भगवत विद्या याची अनुभूती करून घेता यावी म्हणून भगवंताच्या इच्छेनेच अशा प्रकारचे गोंधळ अर्जुन किंवा नारदांसारख्या मुक्तात्म्यांमध्ये निर्माण होतो. ब्रह्मदेवांच्या सर्व शक्तिमत्वा विषयी नारदांच्या मनात शंका निर्माण होणे हा खूप मंडूक वृत्तीच्या लोकांसाठी एक धडाच आहे. भगवत स्वरूपाविषयी गैरसमजुती करून घेऊ नये हेच त्यांनी या उदाहरणावरून शिकावे. ब्रह्मदेवांशी तुलना करून सुद्धा मग स्वतः परमेश्वर किंवा त्यांचा अवतार असल्याचा मिथ्या दावा करणाऱ्या सामान्य मनुष्यविषयी काय सांगावे. भगवंत हे परम श्रेष्ठच आहेत आणि या तात्पर्यामध्ये आम्ही अनेक वेळा सिद्ध केले आहे की ब्रह्मदेवांसारखे श्रेष्ठ जीवही आपण भगवंतांसमान आहोत असा दावा करू शकत नाही. लोक एखाद्या नेत्याची त्यांच्या मृत्यूनंतर परमेश्वर म्हणून पूजा करतात. ते पाहून आपण मात्र आपली दिशाभूल करून घेऊ नये. अयोध्यापती भगवान
श्री रामचंद्रांसारखे अनेक राजे रजवाडे होऊन गेले, परंतु त्यापैकी एकाचाही शास्त्रांमध्ये परमेश्वर म्हणून उल्लेख केलेला नाही. प्रभू श्री रामचंद्र होण्यासाठी केवळ चांगला राजा असणे ही योग्यता नव्हे, परंतु श्रीकृष्णासारखे महान व्यक्तिमत्व हे भगवंत असण्याचे लक्षण आहे. कुरुक्षेत्राच्या युद्धात भाग घेतलेल्या व्यक्तींचे जर आपण बारीकाईने परीक्षण केले तर आपल्याला दिसून येईल की युधिष्ठिर महाराज हे काही प्रभू श्री रामचंद्रांपेक्षा कमी पुण्यवान नव्हते आणि युधिष्ठिर महाराजांच्या चारित्र्याचा अभ्यास केला तर ते भगवान श्री कृष्णांपेक्षा नीतिमान होते. भगवान श्रीकृष्णनी युधिष्ठिर महाराजांना खोटे बोलण्यास सांगितले, परंतु युधिष्ठिरने खोटे बोलण्यास नकार दिला. तथापि याचा अर्थ असा नाही की युधिष्ठिर महाराज हे प्रभू श्री रामचंद्र किंवा भगवान श्रीकृष्ण यांच्या बरोबरीचे होते. महान अधिकारी पुरुषांना युधिष्ठिर महाराजांना एक धर्मात्मा पुण्यात्मा मानले आहे, तर श्री रामचंद्र व श्रीकृष्णांना पुरुषोत्तम हे श्री भगवान म्हणून स्वीकारले आहे. म्हणून सर्व परिस्थितीत भगवंत हे एक निराळेच व्यक्तित्व आहे व त्यांना एक साधारण मनुष्य समजण्याचे कोणताही सिद्धांत त्यांच्यावर लादता येणार नाही. भगवंत हे सदैव भगवंतच आहेत आणि कोणताही साधारण जीव कधीही त्यांच्याशी बरोबरी करू शकणार नाही. हरे कृष्ण प्रभूजी. धन्यवाद. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे श्रील प्रभुपादजी खूप सुंदर उदाहरण देत आहेत सोपं समजण्यासाठी, जी की गोष्ट आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत, की कशा प्रकारे एक जो बेडूक जो जन्मल्यापासून लहान असल्यापासून विहिरीतच राहिलेला आहे, अशा बेडुकाला जर आपण समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की समुद्र हा खूप विशाल आहे, मोठा आहे, तर तो त्या समुद्राचा जो आकार आहे, त्याच्यातलं जे पाण्याचे जे किती प्रमाणामध्ये पाणी आहे याचा कशा प्रकारे विचार करेल, की त्याला ज्या प्रकारे माहिती आहे विशाल या शब्दाचा अर्थ काय, की त्या विहिरीत राहणाऱ्या बेडुकासाठी त्याची जी विहीर आहे तीच विशाल आहे. मग तो समुद्र किती मोठा असेल याचा संदर्भ त्या विहिरीच्या संदर्भामध्ये जाणण्याचा प्रयत्न करेल, की ठीक आहे, या विहिरीपेक्षा 2 पट मोठा आहे का, 3 पट मोठा आहे का, 10 पट मोठा आहे का. पण ज्या वेळेस आपण समुद्र पाहिलेला, आपल्याला माहिती आहे की विहिरीशी आणि समुद्राशी तुलना कधीही होणं शक्य नाहीये. तशाच प्रकारे श्रील प्रभुपादजी सांगतात की अशा भौतिकवादी लोकांना ज्यांना की भगवंतांबद्दलचं ज्ञान नाहीये, भगवद्गीतेमधून भागवतामधून, अशा प्रकारचे लोकच कोणत्याही सामान्य व्यक्तीला त्यांनी एखादी सिद्धी जर प्रकट केली, कोणतं शक्ती प्रकट केली सामान्य मनुष्याकडे न असणारी, तर लगेच त्याला पण भगवंत म्हणून स्वीकार करू शकतात. परंतु ज्या व्यक्तीला शास्त्रात सांगितलेलं ज्ञान आहे, तो व्यक्ती जाणतो की ब्रह्माजी महान निश्चित आहेत, परंतु एखादा व्यक्ती महान असणं आणि एखादा व्यक्ती पूर्ण पुरुषोत्तम भगवंत असणं, जे की केवळ भगवंतांना शक्य आहे, तर यामध्ये खूप मोठा फरक आहे. श्रील प्रभुपादजी उदाहरण देतात की अनेक महान राजा होऊन गेले, पण त्यापैकी कोणत्याच राजाचा आपण प्रभू रामचंद्रांशी तुलना नाही करू शकत. का? कारण भगवंत हे भगवंत आहेत, ते कधी भगवंत बनत नाहीत. परंतु जीव जो आहे तो भगवंतांचा महान सेवक बनू शकतो. कोणी व्यक्ती महान व्यक्ती बनू शकतो, परंतु भगवंत बनू शकत नाही. भगवंत हे नियमित भगवंत आहे. जसं की श्रील प्रभुपादजी तात्पर्याच्या शेवटी सांगतात. काय सांगतात? की भगवंत हे सदैव भगवंतच आहेत आणि कोणताही साधारण जीव कधीही त्यांच्याशी भगवंतांची बरोबरी करू शकत नाही. क्लिअर आहे प्रभुजीज माताजीज? हरे कृष्ण. कुणाचा काही प्रश्न आहे? प्रभूजी याच्यामध्ये एक प्रश्न आहे की हा, हा. तो एक्सप्लेन करा ना, की असं त्यामध्ये उल्लेख आहे की नारद मुनींना माहित नव्हतं का भगवंत कोण आहेत, आणि ब्रह्माजींशी त्यांनी कसं ब्रह्माजींना त्यांनी भगवंत समजलं, एक प्रश्न होता याच्यामध्येच. हा, की श्रील प्रभुपादजी जसं सांगतात की निश्चित नारद मुनी हे साधारण व्यक्ती नाहीयेत, मुक्त आत्मा आहेत. का? कारण आपण त्यांच्या अगोदरचा जीवनकाळ पाहिला की कशा प्रकारे ते दासीपुत्र होते ब्रह्मजींच्या अगोदरच्या कल्पामध्ये, दिवसामध्ये,
आणि कशा प्रकारे त्यांनी भक्ती वेदांत यांची सेवा केली त्यांच्या आईसोबत, आणि त्यांच्याकडून भगवंतांबद्दल ऐकलं, त्यांचे उच्चिष्ट ग्रहण केले, आणि कशा प्रकारे त्या दासीपुत्राच्या जन्मानंतर त्यांना दिव्य शरीर प्राप्त झालं नारद मुनींच्या रूपामध्ये. तर निश्चित असं नाहीये की नारद मुनींना ब्रह्माजींचं स्तर आणि भगवंतांचं स्तर माहिती नाहीये, परंतु अशा मुक्तात्मांना कधी कधी अशा परिस्थितीमध्ये भगवंत टाकतात, जेणेकरून त्यांच्या उदाहरणाद्वारे सामान्य बद्ध जीवांना भगवंत तत्वाचं ज्ञान प्रदान करू शकतील. भगवंत हे कशा प्रकारे एका जीवात्म्यापासून वेगळे आहेत. जसं की भगवंतांनी अर्जुन, जो की एक दुसरा मुक्तात्मा लिबरेटेड सोल आणि भगवंतांचा नित्य सहचारी आहे अर्जुन, अशा महान भक्ताला पण भगवंतांनी कधी कधी गोंधळलेल्या अवस्थेत टाकलं, जेणेकरून आपल्याला भगवद्गीतेचं ज्ञान प्राप्त व्हावं. अशा प्रकारे नारद मुनी पण निश्चित अशा प्रकारच्या मुक्तात्म्याला शक्य नाही अशा प्रकारचे प्रश्न पडणं की ब्रह्मदेव पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत का, परंतु केवळ त्यांना अशा स्थितीमध्ये टाकण्याचा उद्देश हाच, जेणेकरून सामान्य व्यक्तींना भगवंत आणि साधारण व्यक्ती जीव यांचा फरक कळावा. आणि जसं आपण श्रील प्रभुपादजी नेहमी उदाहरण देतात की लेकी बोले सुने लागे, आपण ही म्हण ऐकली का माताजी प्रभूजीच, की हो. ज्यावेळेस असं सांगतात श्रील प्रभुपादजी की ज्यावेळेस एखादी स्त्री लग्न होऊन ज्यावेळेस सासरच्या घरी जाते आणि सासूबाईंना आपल्या सुनेला काही करेक्शन सांगायचं असेल, कोणतं गोष्ट बरोबर नाहीये किंवा चुकीचं आहे हे जर समजावून सांगायचं असेल, तर ती सून नुकतीच आलेली आहे लग्न होऊन, त्याच्यामुळे तिला लगेच जर सांगितलं तर कदाचित तिला वाईट वाटू शकेल. अजून तशा प्रकारचा रॅपो किंवा संबंध हे सासू सुनेमध्ये झाले नाहीयेत. मग सासू काय करते की सुनेला समजावून सांगण्याऐवजी काय करते, आपल्या मुलीला एखादी गोष्ट समजावून सांगते, जेणेकरून सुनेला असं वाटायला नको की आपल्याला सांगत आहेत. रागवायचं असेल, काही करेक्शन द्यायचं असेल तर मुलीला सांगतात, जेणेकरून सून शिकेल तर खरं, पण तिला प्रत्यक्षात रागवण्याची गरज नाही पडणार. तर अशा प्रकारे भगवंत पण कधी कधी सामान्य व्यक्तींना कोणता मुद्दा समजावून सांगायचा असेल, कोणतं ज्ञान सांगायचं असेल तर कुणाद्वारे सांगतात, आपल्या महान भक्तांना एका विशेष रोलमध्ये एका विशेष रोलमध्ये प्रकट करून त्यांच्याद्वारे सामान्य लोकांना एखादी गोष्ट समजावून सांगतात. तर नारद मुनींच्या बाबतीत पण असंच आहे. निश्चित ते सामान्य व्यक्ती नाही आहेत, मुक्त आत्मा आहेत, परंतु केवळ अशा अल्पबुद्धी सामान्य मनुष्यांच्या फायद्यासाठी भगवंत त्यांच्याकडून हे प्रश्न विचारून घेत आहेत. प्रभु जी 756 ये हो गया सेकंड क्लास है ना प्रभु जी हा आपका? नाही नाही, आज आज दुसरे घेत आहेत, त्याच्यामुळे काही ओके problem ओके ओके हरे कृष्ण हरे कृष्ण. क्लिअर आहे संजना माताजी? हो प्रभु जी. हरे कृष्ण हरे कृष्ण. आणि असे खूप सारे उदाहरणं आपल्याला शास्त्रात पाहायला मिळेल. उदाहरणार्थ परीक्षित महाराजांना ज्यावेळेस त्या ब्राह्मण पुत्राकडून शाप प्राप्त झाला, की श्रील प्रभुपादजी सांगतात की परीक्षित महाराज एक शुद्ध भक्त होते आणि अशा व्यक्तीसाठी हे कदापि शक्य नाहीये की तो विना अन्न किंवा पाण्यामुळे इतका जास्त त्रासून जाईल की शमीक ऋषींसारख्या महान ऋषींच्या प्रति पण त्यांच्याकडून अपराध होईल. जसं की त्यांनी मृत एक साप त्या शमीक ऋषींच्या गळ्याच्या बाजू म्हणजे गळ्याला गुंडाळून ठेवला. तर अशी चूक परीक्षित महाराजांसारख्या महान व्यक्तीकडून कधीच होणं शक्य नाहीये. पण श्रील प्रभुपादजी काय सांगतात की भगवंतांना त्यांच्या उदाहरणातून कोणतं एक सत्य मांडायचं होतं जगासमोर, आणि असे सत्य मांडण्यासाठी भगवंत कधी कधी त्यांच्या महान भक्तांचा उपयोग करतात उदाहरण म्हणून. तर असं नाही की त्या भक्तांकडून ती चूक होण्यालायक आहे, परंतु भगवंत अशा प्रकारच्या गोंधळलेल्या अवस्थेमध्ये भगवत भक्तांकडून अशा प्रकारची गोष्ट घडवून आणतात, सामान्य व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी किंवा समजावून सांगण्यासाठी कोणती गोष्ट. क्लिअर आहे प्रभूजीज माताजीज? हरे कृष्ण. भगवद्गीता पण त्याचाच प्रभाव आहे ना. बरोबर आहे, भगवद्गीता पण त्याच प्रकारे सांगितलेली आहे. भगवद्गीतेमध्ये श्रील प्रभुपादजी तात्पर्यामध्ये सांगतात की अर्जुन हा निश्चित
भगवंतांचा नित्य सहचारी आहे आणि पुण्यात्मा आहे, आणि अशा प्रकारच्या महान भक्ताला अशा प्रकारचे प्रश्न पडणं, शारीरिक स्तरावर कन्फ्युजन किंवा असमंजस किंवा गोंधळलेल्या परिस्थिती वाटणं शक्य नाहीये. परंतु केवळ भगवद्गीतेचं ज्ञान सामान्य व्यक्तीला प्राप्त होण्यासाठी अर्जुन तो रोल प्ले करत आहे. अर्जुन त्या पात्रामध्ये तसं वागत आहे. हरे कृष्ण. अजून कोणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच माताजीच आपण चर्चेलेल्या मुद्द्यांवर? प्रभूजी, माझा एक प्रश्न होता की हा. आपण आता बघतो की आता जे आहे ते भगवंतांपेक्षा माणसामध्येच माणसांनाच देव जास्त हे करतात. जास्त मानतात, बरोबर. आपल्याकडे सगळं प्रमाण सुद्धा आहे, जसं भागवतम आहे, आपल्याकडे भागवतगीता आहे, सगळं असून सुद्धा सामान्य लोकांची ही बुद्धी कशी म्हणजे चालू शकते की माणसांना भगवंत समजायची? मानतात. खूप छान प्रश्न आहे, आणि या प्रश्नाबद्दल श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर, जे की श्रील प्रभुपादांचे गुरु आहेत, ते खूप छान उत्तर सांगतात तुम्ही आत्ता विचारलेल्या प्रश्नांवर माताजी. की भक्तिसिद्धांत सरस्वती सांगतात की ह्या जगामध्ये चीटर्स आणि चीटेड आहेत. म्हणजे असे लोक जे फसवणूक करणारे, आणि असे लोक ज्यांना स्वस्तात सगळ्या गोष्टी पाहिजेत, कोणती मेहनत न करता. तर उदाहरणार्थ मी नेहमी उदाहरण देतो. समजा ॲपलचा फोन जर पाहायला गेला तर किती किंमत आहे, आता मला एक्झॅक्ट माहित नाही, पण 50-60 हजार काय किंमत असेल त्याची, बरोबर आहे. आणि मला ॲपलचा फोन तर खरेदी करायचा आहे, परंतु मला केवळ 1 किंवा 2,000 रुपये खर्च करण्याची तयारी आहे माझी, बरोबर आहे. तर काय शक्यता आहे माताजी, जर मला 2,000 मध्ये ॲपलचा फोन घेण्याचा जर माझा प्रयत्न असेल, तर फसवणूक होण्याचा खूप जास्त हे आहे, चान्स आहे. कशामुळे? कारण की त्या गोष्टीची जी खरी किंमत आहे, ती खरी किंमत मोजण्याची माझी तयारीच नाहीये. मग कुणीतरी मला असाच व्यक्ती एखादा बनावटीतला फोन, Appleचा फोन आहे म्हणून सांगेल, की तुमच्यासाठी मी खूप स्वस्तामध्ये विकत आहे. हा घ्या तुम्ही 5,000 मध्ये iPhone घ्या. परंतु एक गोष्ट साधारण मुलगा पण जाणू शकेल, की हा फोन iPhoneचा असणं शक्य नाहीये. का? कारण तो जर खरा प्रमाणित फोन असता, तर इतक्या कमी किमतीमध्ये मिळाला नसता. तर भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर सांगतात, की असे लोक ज्यांना एखादी मोठी गोष्ट प्राप्त करण्यासाठी त्या मोठ्या गोष्टीची जी किंमत आहे, ती मोजण्याची तयारी नाहीये, तेवढी मेहनत घेण्याची तयारी नाहीये, तर अशा लोकांना फसवेगिरी करणारे लोकच सापडणार. जसं की ते एक उदाहरण देतात, की ते सांगतात, की पहिल्या काळामध्ये ज्यावेळेस व्यक्ती त्यांच्या मुलीला लग्नामध्ये कोणत्या मुलाला द्यायचे, तर असा मुलगा निवडायचे जो की आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगत आहे, आध्यात्मिक जीवनाकडे ज्याचा कल आहे, असा पात्र मुलगा निवडायचे. मग बऱ्याचशा काही-काही जे भोंदू काही-काही साधू वगैरे असतात, त्यांनी काय ठरवलं, की ठीक आहे, साधू व्यक्तीला बघून हे वडील आपली मुलगी देण्याचा विचार करतायत ना, मग आपण काय करू, जे की फसवणूक करणारे लोक आहेत, त्यांनी पण साधूचं वेशभूषा धारण करून अशा व्यक्तींकडे जाण्यासाठी सुरुवात केली. आणि हा साधू खराखुरा साधू आहे का? नाही. एक खोटारडा फसवणूक करणारा व्यक्ती आहे. साधूच्या वेशामध्ये या व्यक्तीकडे जात आहे. परंतु मनामध्ये काय त्याची वृत्ती आहे, की या व्यक्तीला मी साधूच्या रूपामध्ये जाऊन इम्प्रेस करून, किंवा त्यांना इम्प्रेसला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? इम्प्रेस, प्रभावित. प्रभावित. हां, प्रभावित करून, जेणेकरून यांना वाटावं, की अरे हा खूप महान व्यक्ती आहे, साधू व्यक्ती आहे. आपली मुलगी लग्नामध्ये यांना द्यायला पाहिजे. तर भक्तिसिद्धांत सरस्वती सांगतात, की वडील विचार करत आहेत, की हा साधू आपल्याकडे राहायला आला, तो खूप चांगला आहे, पण त्याला आपण आपल्या मुलीच्या सौंदर्यामध्ये ह्याचा अडकवण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आपल्याला मुलीला लग्नामध्ये अशा अध्यात्मवादी किंवा अध्यात्माकडे इन्क्लिनेशन, कल असणाऱ्या व्यक्तीला आपल्याला आपला जावई बनवता येईल. म्हणजे वडील त्या साधूला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत, आपली मुलगी त्यांना देऊन किंवा प्रलोभन देऊन. परंतु तो साधू
पण त्या व्यक्तीला फसवण्याचा प्रयत्न करत आहे, स्वतःला खोट्या प्रकारे साधू म्हणून दाखवून. तर भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर सांगायचे की अशा प्रकारे हे जग चीटर्स आणि चीटेडनी भरलेलं आहे. म्हणजे फसवणूक करणाऱ्या आणि फसवणूक करून घेणाऱ्या लोकांनी हे भरलेलं आहे. परंतु ही फसवणूक त्याच वेळेस होऊ शकते ज्या वेळेस आपल्याला त्या गोष्टीच्या मूल्याचं ज्ञान नाहीये किंवा कोणत्याही महान गोष्टीच्या मूल्याचं जी काही किंमत आहे ती देण्याची आपली तयारी नाहीये. त्याच वेळेला अशी फसवणूक होऊ शकते. तर सांगण्याचा अर्थ असा की असेच लोक अशा भोंदू लोकांना भगवंत म्हणून स्वीकारतात, ज्यांना की शास्त्रात दिलेले नियमांचं पालन करण्याची तयारी नाहीये. शास्त्रात काय सांगितलंय की भक्ती मार्गाने ज्यावेळेस आपण आपलं हृदय पूर्ण स्वच्छ करू, त्यावेळेसच आपल्याला भगवत प्राप्ती शक्य आहे. आणि अशा प्रकारे हृदय शुद्धी करण्यासाठी आपल्याला प्रमाणित गुरु शिष्य परंपरेमध्ये जे चाललेले आहेत गुरु, त्यांचा आश्रय घेणं क्रमप्राप्त आहे. तर ज्या लोकांची ती नियम पालन करण्याची तयारी नाहीये, ज्यांना पाहिजे की चला मी बाकीचे जे सिनफुल ऍक्टिव्हिटीज जे पापकर्म आहेत ते करत राहील आणि भगवत प्राप्ती पण झाली पाहिजे, अशी ज्यांची मानसिकता आहे त्यांना असे चीटर्स किंवा जे फसवणूक करणारे भोंदू गुरु आहेत ते प्राप्त होतील. क्लिअर आहे का माताजी? कशामुळे सामान्य लोक अशा भोंदू बाबांना बळी पडतात? कारण त्यांची तयारी नाहीये ती किंमत मोजण्याची, तेवढे नियम पालन करण्याची. ठीक आहे का माताजी? हरे कृष्ण. याच्या रिलेटेड एक प्रश्न होता, विचारू शकते मी? हा हा. प्रभूजी, आपण बघतो की आपल्या शास्त्रामध्ये ब्राह्मणांना दान देणं ही खूप प्रथा आहे, खूप मोठी अशी. म्हणजे आपण बोलू बरोबर. शकतो की प्रत्येक बरोबर. गोष्टीमध्ये काय बोलू शकतो की महत्वाचा मानला जातो हा भाग. पण आता आपण बघतो की ब्राह्मण असं नाहीच बघायला मिळत. म्हणजे जे पात्र आहेत. बरोबर. ब्राह्मण नाहीच आहे. हम्म. म्हणजे ब्राह्मण फक्त जात म्हणून राहिली आता, पण असं बरोबर. प्रत्यक्षात ब्राह्मण बघायला मिळत नाही. तर या गोष्टीवर आपण आत्ताच्या काय बोलतो वेळेनुसार कसं आपण या गोष्टीवर डील करणार? कारण की आपण ब्राह्मण तर बघूच शकत नाही आता, खूप रेअर झालंय हे सगळं. बरोबर. तर शास्त्रामध्ये जर तुम्ही पाहिलं ना माताजी, एक मिनिट, द डिव्हिजन ऑफ फेथ. हा, द डिव्हिजन ऑफ फेथ या अध्यायामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जवळपास प्रत्येक गोष्ट जी आहे, यज्ञ, दान, तप, पूजा इत्यादी, ह्या प्रत्येक गोष्टीचं सत्वगुणामध्ये, रजोगुणामध्ये आणि तमोगुणामध्ये कशा प्रकारे ह्या क्रिया घडतात याच्याबद्दलचं ज्ञान दिलंय. उदाहरणार्थ पूजेच्या बाबतीत भगवंत सांगतात की कशा प्रकारे काही काही लोक भूत, प्रेत, पिशाच इत्यादी यांची पण पूजा अर्चना करतात कोणती भौतिक गोष्ट प्राप्त करण्यासाठी. तर ती पूजा अर्चना काय सांगितली? मोड ऑफ इग्नोरन्स, म्हणजे तमोगुणामधली पूजा अर्चना सांगितली. त्याच प्रकारे काही लोक देवी देवतांची पूजा करतात त्यांच्याकडून काही भौतिक लाभ प्राप्त करण्यासाठी, तर ही पूजा अर्चना रजोगुणातील पूजा अर्चना म्हणून सांगितली. परंतु जे भगवंतांची, पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची पूजा अर्चना करतात भक्ती प्राप्त होण्यासाठी, त्या पूजेला सत्वगुणातील पूजा सांगितली. त्याच प्रकारे दानाबद्दल पण भगवंत सांगतात की चॅरिटी इन द मोड ऑफ गुडनेस, पॅशन अँड इग्नोरन्स, म्हणजे दान सत्वगुणातील, रजोगुणातील आणि तमोगुणातील. तर याच्यामध्ये भगवंत सांगतात की जे तमोगुणातील दान आहे ते अशा व्यक्ती तो त्याची पात्रता वगैरे न तपासता योग्य प्रकारे त्या दानाचा उपयोग, विनिमय होईल का हे न चेक करता ज्यावेळेस दान दिलं जातं कोणत्याही व्यक्तीला, जसं की आपण पाहतो की कधी कधी आपण पाहतो काही नशेच्या पदार्थांचं सेवन करणारे जे असतात ऍडिक्ट वगैरे, ते पण रेल्वे स्टेशनवर वगैरे पैसे मागतात. त्यांना जर आपण पैसे दिले दया दाखवून तर काय होईल? त्या पैशाचा चुकीचा उपयोग करून ते त्या नशेच्या आहारी अजून जातील. तर अशा प्रकारचं दान झालं तमोगुणातील दान. दुसरं आहे रजोगुणातील, की जसं की एखादा व्यक्ती देतो परंतु त्याला त्याचा गौरव व्हावा, नाव वाढावं अशी इच्छा असते. म्हणजे जसं की आपण पाहतो कधी कधी लोक खूप मोठी देणगी देऊन मोठा फ्लेक्स बोर्ड लावतात
की बघा मी इतकं मोठं दान केलेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये ते दान त्या कार्यासाठी केलेलं आहे का स्वतःच्या इगो म्हणजे स्वतःच्या अहंकाराला अजून खत पाणी प्राप्त व्हावं म्हणून केलेलं आहे. तर अशा प्रकारचं दान भगवद्गीता सांगते की हे रजोगुणात आहे. आणि सत्वगुणातलं दान शास्त्र सांगतं, भगवद्गीता सांगते की अशा प्रकारच्या योग्य व्यक्तीला जो की वर्णाश्रम धर्माच्या जिम्मेदाऱ्यांचं व्यवस्थित प्रकारे पालन करत आहे, ते सत्वगुणातील आहे. आणि त्यापेक्षाही श्रेष्ठ दान भगवद्गीता सांगते की अशा व्यक्तीला आहे जो की त्या पैशाचा उपयोग भगवंतांच्या यश आणि कीर्तीच्या प्रचार प्रसारामध्ये करेल. जे की भगवंतांच्या सेवेमध्ये जोडलेला जो शुद्ध भक्त आहे, अशा व्यक्तीला दिलेलं दान हे सर्वश्रेष्ठ आहे भगवद्गीतेच्या अनुसार. तर तुम्ही जो प्रश्न विचारला की केवळ कोणता व्यक्ती ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असा पाहून दान देणं बरोबर नाहीये. तर त्या व्यक्तीची ह्या नियमांप्रमाणे पात्रता काय आहे, भगवत भक्तीमध्ये जोडलेला आहे का, भगवंतांच्या प्रचार प्रसारामध्ये, भगवत भक्तीच्या प्रचार प्रसारामध्ये तो त्या पैशांचा विनियोग करत आहे का, असं पात्रता पाहूनच दान देणं क्रमप्राप्त आहे. ठीक आहे का माताजी? हरे कृष्ण. प्रभूजी, हो प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण हरे प्रभू. कृष्ण. आणि तुम्ही या अध्यायामध्ये पण अजून डिटेलमध्ये पाहू शकता, यज्ञ, दान, तप आणि पूजा ह्या चारही गोष्टी वेगवेगळ्या प्रकृतीच्या नियमांच्या अंतर्गत सांगितलेल्या आहेत. हो प्रभूजी, धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचा. प्रभूजीच माताजीच कृष्णांच्या कृपेने आपण उद्या पण भेटण्याचा प्रयत्न करूया. हरे कृष्ण. वामच्या कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण, हरे धन्यवाद. हरे कृष्ण कृष्ण. प्रभूजी, सादर धन्यवाद प्रणाम प्रभूजी. हरे प्रभूजी. कृष्ण. धन्यवाद प्रणाम. हरे हरे कृष्ण प्रभूजी, सादर प्रणाम. दंडवत.